कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत शिंदेंचं आश्वासन. तर 20 जानेवारी नंतर सरकारचं काहीही ऐकणार नाही, जरांगेंचा इशारा. नोंदींवरून सगळे सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्या. मुख्यमंत्र्यांसोबतच्या ऑनलाईन बैठकीत सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम. सगळे सोयरे शब्दाचा कायदेशीर आधार तपासला जाणार. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. कुणबी नोंदी तपासण्याचं काम 85% पूर्ण. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिकेच्या सुनावणी. भक्कम बाजू मांडणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नोंदीच तपासल्या गेल्या नाहीत, जरांगेंचा आरोप. मराठवाड्यातील प्रत्येक गावचा रेकॉर्ड तपासला जाईल. मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना शब्द. समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाही. जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. कामचुकार अधिकाऱ्यांची नावं द्या, कारवाई करू. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांना घरी पाठवा. संबंध नसणाऱ्यांना आंदोलकांना अटक केली. जरांगेंचा आरोप. तर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही. काही कायदेशीर बाबी त्याला वेळ लागेल. शिंदेंचं वक्तव्य. जरांगेंच्या कुटुंबात आणि अंतर्वादी सराटीतील गावातही कुणबी नोंदी नाही. पत्रकार परिषदेत जरांगेंची कबुली. ट्रक चालकांच्या संपाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा. 450 कोटींहून अधिकचं नुकसान. इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांच्या संपामुळे नाशिक, रत्नागिरी, सोलापूरसह अनेक शहरात पेट्रोलसाठी रांगा. ट्रक चालक संघटना आणि केंद्राच्या प्रतिनिधींमधल्या बैठकीकडे लक्ष. उद्यापर्यंत ट्रक चालकांचा संपाचा इशारा. नवीन वाहतूक कायद्याला ट्रक चालकांचा विरोध. नागपूरसह मनमाड, कोल्हापूर, पुण्यातही टँकर चालकांचा संप मागे. टँकर चालक मालकांच्या बैठकीत तोडगा. टँकरमध्ये इंधन भरण्यास मालकांची परवानगी. इंधन पुरवठा न झाल्यास उद्यापासून स्कूल बस बंद राहणार. तोडगा काढण्याची महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी. राज्यभरातील एसटी सेवा बंद होण्याची शक्यता. ट्रक बस चालकांच्या संपाचा फटका. एसटीलाही बसण्याची चिन्ह. विदर्भातील काही आगारातील एसटीच्या फेऱ्या रद्द. संपामुळे नवी मुंबई, दादर मार्केटसह नागपूर, अमरावती आणि नाशकातील भाजीपाल्याची आवक घटली. भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांनी महागले. महाराष्ट्रात इंधनाचा तुटवडा. मुंबई, अहमदाबाद महामार्ग, सांगली, नागपूर, जळगावसह काही ठिकाणी पेट्रोल, डिझेल संपलं. पेट्रोल पंपाबाहेर इंधन संपल्याचे फलक. कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध महाडिक वाद उफाळला. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण. मारहाण प्रकरणानंतर महाडिक गट ही आक्रमक झाल्याची माहिती. महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यक्रम घोषित करणार. महाविकास आघाडी सोबत जाण्याचा विचार नाही. निवडणुका स्वबळावर लढणार. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष गुरुवारी सुनावणी घेणार. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे आव्हान. शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. जपानमध्ये द बर्निंग प्लेनचा थरार.